जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या सोलापूरकरांना रविवारी वरुणराजाने दिलासा दिला। तब्बल 24 दिवसांचा पावसाचा बॅकलॉग अवघ्या 2 तासात भरून निघाला। दुपारी आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसात शहरात सुमारे 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला। आपण पावसाची ही दृश्य राजनीती न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात। दुपारी 3:30 ते 4:30 आणि रात्री 8:30 ते 10:15 या कालावधीत तुफान पाऊस झाला। त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले। रामवाडी, अवंतीनगर, विडी घरकुल, कोनापुरे चाळ, वज्रेश्वर नगर, साठे पाटील वस्ती आदी सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। 54 मीटर रस्त्यावरील रेल्वे पूल तसेच जुळे सोलापूर परिसरातील काही पूल पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करावे लागले। गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली। दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील आठवडाभर सोलापूर जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर खडतरे यांनी व्यक्त केला। त्यांनी शेतकऱ्यांना एकाच भागात 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला।